ठीक आहे, तर मंत्रालय इकडचं देखील पुढे सुरत किंवा गुवाहाटीला वगैरे देतील. असो, मला त्याच्यात जास्ती काही बोलायचं नाही. मला वाटतं जनता बोलत आहे आणि जनता बोलणार आहे. पण खास करून मी तुमचं अभिनंदन करतो, पूर्ण टीमचं अभिनंदन करतो. ज्या टीमने हे प्रदर्शन बनवलेलं आहे, बाकी सगळे जे कलाकार इथे येणार आहेत, हे असंच फेस्टिवल हा असाच साजरे करण्याचा एक जोश जो आहे तो प्रत्येक वर्षी वाढत जावं. आणि नुसतं महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून अशा फेस्टिवलसाठी आणि ह्या फेस्टिवलसाठी खास करून प्रेरणा घ्यायला लोक येत राहतील ही माझी खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा. उत्तर नक्की दाखवणार आहे का यावर्षी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट्स फेस्टिवल हे आपण साजरं करत आहोत. आपण पाहत असाल की अनेक प्रदर्शनं, कलाकार, कला इथे साजरे होणार आहेत, प्रदर्शित होणार आहेत. आणि लोकांचा आपल्याला माहिती इथे प्रतिसाद नेहमीच चांगला असतो. फूड फेस्टिवलला खरं तर खूप गर्दी होते, तिथे परत एकदा मी येणार आहे. अनेक वेगळे कार्यक्रम इथे लावलेले आहेत. मला वाटतं लोकांनी इथे येऊन नक्कीच एक मजा घ्यावी, स्वाद घ्यावा. कालच्या निकालानंतर आज देखील एक मातोश्री बैठक झाली ज्यामध्ये सुप्रीम कोर्टात दाद मागण्याविषयीची चर्चा झालेली आहे. काय नेमकी? मला वाटतं कालचा निकाल आपल्याला माहिती आहे सर्वांना. लोकशाही मारून टाकणारा निकाल आहे, चोरांना लेजिटिमेसी देणारा निकाल आहे, गद्दारीला लेजिटिमेसी देणारा निकाल आहे. आणि आता ही लढाई नुसतं शिवसेनेबद्दल राहिलेली नाही आहे, ही लढाई आपल्या देशातल्या लोकशाहीबद्दल राहिलेली आहे. कालच मी सांगत होतो की जर निकाल गद्दारांच्या बाजूनी लागला याचा अर्थ हाच आहे की भाजप प्रणित खोके सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपलं लिहून दिलेलं आहे ते मान्य नाही. 2024ला जर चुकून त्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ते भाजपाचं वेगळं संविधान आपल्या देशावर लादतील. हा धोका खूप मोठा आहे आणि हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तेजल ठाकरे राजकारणामध्ये उतरणार अशी चर्चा आहे. या संदर्भात सुद्धा आता सुनावणी पार पडणार आहे. तुम्हाला वाटतं की निकाल आपल्याला माहिती आहे, निकाल अपेक्षित आहे. कारण ज्या अध्यक्षांनी कायदा दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे, निकाल दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे आणि मुख्य म्हणजे स्वतःची स्क्रिप्ट नसताना जे काही हे नवीन संविधान लिहू इच्छितात त्याच्यातून जो निकाल दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पक्षाबद्दल पण असेच निकाल येणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हे खरं तर आपण पाहिलं असेल तर काल ज्याच्यावर त्यांनी निकाल दिला आहे त्याच्यावर निकाल द्यायला त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलंच नव्हतं. मूळ ज्या गोष्टीवर बोलायचं नाही आहे त्या गोष्टीवर बोललेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल जणू काही रिव्हर्स केला आणि इलेक्शन कमिशनच्या निकालावर जे एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. हा कदाचित सुप्रीम कोर्टाचा देखील अपमान ह्या अध्यक्षांनी म्हणजे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात त्यांनी केला अशी चर्चा आहे. मी आधीच सांगितलेलं आहे तो ज्या फील्डमध्ये आहे वाईल्ड लाईफ त्याच्यात विषारी कोण आणि विषारी कोण नाही हे त्यांना आधीच कळतं. मला वाटतं ते त्यांचं फील्ड आहे. कशावर मला वाटतं फासावर जरी अटकलं तरी चालेल, पण आमच्या देशासाठी आम्ही फासावर जाऊ. जे मुळात घटनाबाह्य आहेत, अध्यक्ष देखील त्यांची निवड पण घटनाबाह्य गद्दारांनी केलेली आहे. ट्रायब्युनल म्हणून आम्ही बोलतो त्यांच्यावर, ट्रायब्युनल बोलू शकतात आणि मुख्य म्हणजे या गोष्टींसाठी फासावर लटकवलं तरी चालतील, पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही. नरेंद्र मोदी गटातील एका नेत्यांनी असं म्हटलंय की तुम्ही एका भाजपच्या बड्या नेत्याची वेळ मागताय आणि भेटीसाठी प्रयत्न करताय. हे कोण गद्दारांनी बोललंय? किती विश्वास ठेवायचा? नरेंद्र मोदी येत आहेत. मी बायडनची वेळ मागत होतो. नरेंद्र मोदी मुंबई में आ रहे, क्या कहना चाहेंगे उसके? क्या कह सकते हैं? एमपीएच्या उद्घाटनासाठी आपण त्याचं टोल माफ करावं. बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रधानमंत्री येतात त्याच्यावर मी जास्ती बोलत नाही कारण कधीच मी त्यांच्यावर बोलत नाही. तो त्यांचा अधिकार असतो देशात कुठे जाण्याचा आणि उद्घाटन करण्याचा. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की MTHLसाठी जो टोल लागलेला आहे 250 रुपयांचा, तो खरोखर योग्य आहे का, सर्वांना परवडणारा आहे का? कालच्या निकालाने घराणेशाही संपवली असे एकनाथ शिंदे म्हणत होते. मला वाटतं संजय राऊत साहेबांनी उत्तर दिलेलं त्यांना. तुमच्या 14 आमदारांसाठी अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी आता शिंदे गट देखील सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे असं काल 100% जाऊ द्या. नुसतं आमच्या देशाचा पाकिस्तान करत चाललेले आहेत हे जे काही गद्दार गँग आहे, हे जगाला आता कळालेलं आहे. संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केलंय, जर पुढच्या टर्म येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले तर फाशी देईल. मला वाटतं काही लोकांवर आपण न बोलणं योग्य असतं कारण आपली पातळी त्याच्यात खालती जाते. ओके, थँक्यू.